नमस्कार. मीरा भाईंदरच्या राजकारणातलं एक महत्वाचं नाव माजी आमदार गिल्बर्ट मेंडोका यांचं नुकतंच निधन झालं. आज आपण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासावर थोडं बोलूया. हो, नक्कीच. त्यांची लोकनेता म्हणून जी ओळख होती ती कशी तयार झाली आणि मीरा भाईंदरवर त्याचा काय परिणाम झाला हे समजून घेणं महत्वाचं आहे. सुरुवात अगदी पहिल्यापासून करूया. 1978 साली म्हणजे ते सरपंच झाले मीरा गावचे. बरोबर. 1978 साली सरपंच म्हणून सुरुवात झाली. त्यावेळी मीरा भाईंदरची परिस्थिती म्हणजे झपाट्याने वाढणारं शहर होतं. हो. मुंबळीजवळ असल्यामुळे लोक येत होते, पण सोयी सुविधा काय म्हणतात त्याला अपुऱ्या होत्या. अच्छा. मेंडोंकांनी हीच गरज ओळखली. म्हणजे अगदी मूलभूत गोष्टी, रस्ते, पाणी, शाळा यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. म्हणजे सुरुवातीपासूनच लोकांच्या दैनंदिन गरजा महत्वाच्या होत्या त्यांच्यासाठी. अगदी. आणि मग 1990 मध्ये ते नगराध्यक्ष झाले. तेव्हाही हाच फोकस कायम होता. या कामांमुळेच लोकांमध्ये त्यांचं एक स्थान निर्माण झालं. मोठं आणि लोकांच्या लक्षात राहिलेलं काम म्हणजे